नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा राज्य शासकीय कर्मचारी यांची वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याबद्दलचा हा आपण पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। दिनांक 28/4/2022 रोजीच्या अधिसूचनेन्वये तसेच दिनांक 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती करताना वेतन कमी निश्चित होत असल्यास ते पुढील टप्प्यावर निश्चित करण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय दिनांक या ठिकाणी आपण पाहू शकता की 19 डिसेंबर 2025 चा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। चला तर जरा वेळ न घालवता आपण संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। शासन निर्णय वेतन त्रुटी निवारण समिती 2024 खुल्लर समितीने केलेल्या शिफारसीनुसार दिनांक 13/2/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती करताना ज्या अधिकारी कर्मचाऱ्याचे पूर्वीच्या सुधारित वेतन श्रेणीतील वेतनापेक्षा सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन कमी निश्चित होत असल्यास अशा अधिकारी तसेच कर्मचारी त्या वेतन श्रेणीत पुढील टप्प्यावर वेतन निश्चिती करण्याबाबत वित्त विभागाच्या दिनांक 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यताही देण्यात येत आहे। तसेच त्याच धर्तीवर वित्त विभागाच्या दिनांक 28 एप्रिल 2022 रोजीच्या अधिसूचनान्वये तसेच दिनांक 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती करताना ज्या अधिकारी कर्मचारी यांचे सुधारित वेतन श्रेणी लागू करून वेतन निश्चितीची करतेवेळी जर वेतन पूर्वीपेक्षा कमी होत असेल तर अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना त्या सुधारित वेतन श्रेणीत पुढील टप्प्यावर वेतन निश्चितीही करावे। तसेच सदर प्रत्येक प्रकरणी लेखा व कोषागारे कार्यालयातील वेतन पडताळणी पथकाने काटेकोरपणे तपासणी करून त्यानंतर वेतन निश्चिती अंतिम करून पुढील कारवाई करावी। तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक हा 20/25/12/19/16 44099405 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, हा जर का GR तुम्हाला डाउनलोड किंवा क्रॉस चेक हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा संकेतांक टाकून हा GR हा डायरेक्टली डाउनलोड करू शकता। करायला जमला नाही तर काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तेथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।